व्यवसाय घरूनही करता येतो ही आपली मराठी मानसिकता आपल्या अपयशाला कारणीभूत ठरत आली आहे असं मला वाटतं. व्यावसायिक चुकांचा हा भाग 8वा आहे आणि आजचा विषय थोडा निराळा आणि मराठी व्यावसायिकांच्या चुका दाखवणार आहे. यासाठी 2 उदाहरणं देतो. माझ्या मित्राचं किराणाचं दुकान आहे मुंबईत. वडिलांनी सुरू केलेलं आणि कष्टाने मोठं केलेलं. म्हणजे त्याचे वडील 365 दिवस दुकानात असतात. कोणताही सणवार नाही, समारंभ नाही. दुकान रोज वेळेवर उघडलं गेलं पाहिजे त्यासाठी त्यांचे प्रयत्न असतात. आणि मला आठवतही नाही की त्यांनी शेवटची रजा केव्हा घेतली होती. जेव्हापासून त्याला मी ओळखतोय तेव्हापासून त्याचं दुकान एखादा दिवस बंद आहे असं कधी ऐकलं नाही आहे. त्यामुळे 2 गोष्टी घडल्या. एक, धंद्यात चोरीचं प्रमाण जवळपास 0 आणि दुसरं, गिरायकांमध्ये विश्वास वाढत गेला. आता दुसरं उदाहरण दुसऱ्या मित्राचं, ज्याने स्वतः नव्याने होलसेलचं दुकान थाटलं आणि महिन्यातून 8 दिवस साहेब बाहेर आणि दुकान कामगारांच्या जीवावर. जी मंडळी छोटा व्यवसाय करतायत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कष्टाविना फळ मिळत नाही. धंद्यासाठी जर तुम्ही कष्ट घेऊ शकत नसाल तर परताव्याची देखील अपेक्षा बाळगू नका. आणि मी मालक आहे, मी कुठूनही काम करू शकतो, मी घरून देखील काम करू शकतो, या मानसिकतेतून जरा बाहेर या.